कसं आहे पब्लिक, आज आपल्याला जायचं होतं आज पाचोरा काय जायचं ते पाहण्यासाठी हा ब्लॉग पूर्ण बघा. तोपर्यंत हा गणू म्हणे आम्हाला पण घेऊन घे म्हणे होते ब्लॉगमध्ये. मग त्याला पण बघितला मग ब्लॉगमध्ये. मग आपला छोटा ते तयारच होता पण त्याला थोडं साफ करायचं होतं. मग त्याला आपण साफ केलं आणि निघालो आता पाचोऱ्याच्या दिशेने. चला मंडळी, तोपर्यंत तुम्ही पाचोऱ्याला पोहोचत नाही तोपर्यंत तुम्ही या ब्लॉगला लाईक करून घ्या, फॉलो करून घ्या आणि कमेंट करा. तर मित्रांनो, आता पोहोचलो आपण आशीर्वाद हॉलमध्ये. माननीय अमोल भाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेले बाप्पांचे 3 रूप पाहायला मिळाले. दरवर्षी अमोल भाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतून पाचोऱ्यात दरवर्षी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा होतो. कधी कापूस तर कधी रांगोळी तर कधी दैनंदिन वस्तू. तर यंदा 9,200 कागदी चहाच्या कपांपासून साकारलेले श्री गणेशांचे रूप, 12,400 घंट्यांपासून हॅकिंग करून साकारलेले श्री गणेशा, 18,900 कागदी फुलांपासून साकारलेले श्री गणेशा. त्यानंतर आम्ही निघालो धर्मवीर संभाजी महाराज चौकातला गणपती बघायला. मग तो गणपती झाला. माननीय आमदार किशोरप्पा पाटील आणि युवा नेते सुमित भाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेले महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर दरवर्षीप्रमाणे यावर्षी आकर्षक नजारा पाहायला मिळाला. तर मित्रांनो, एवढी गर्दी होती की आपल्याला डायरेक्ट व्हिडिओ काढताच येईना. मग आपण कसा व्हिडिओ काढायला निघालो डायरेक्ट आता बाहेर. तर मित्रांनो, हा नजारा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर शेवटी आपण कशी गर्दी तुडत निघालो आता मंदिराच्या बाहेर. त्यानंतर आपण गेलो मग डायरेक्ट आता कृष्णापुरीचा राजा बघायला. घरी जाता जाता आमची गाडी म्हणे मालिक मा पोटाचं पण पहा म्हणे काही म्हणतं. मग आम्ही आलो आता पेट्रोल पंपावरती आलो भाऊ. इथं गाडीचं झाकणच खुलत नाही होतं. कसं खोललं भाऊ. मग टाकून घेतलं. मग आता याच्यामध्ये डिझेल. तर मग आता निघालो आपण घराकडे. तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. शेवटपर्यंत ब्लॉग पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. चला भेटू लवकर एका नवीन ब्लॉगमध्ये. कधी भेटू ते तर सांगता येत नाही, पण तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.